नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे फिट आणि फाईन असाल. खूप दिवसानंतर आजचा हा व्लॉग आहे, कारण आम्ही ऑलमोस्ट 2 महिने इंडियामध्ये होतो. सो जस्ट आम्ही इंडियामधून आता अमेरिकेमध्ये रिटर्न आलो आहोत. सो म्हटलं मग इथलं वातावरण कसं आहे, काय चेंजेस झाले आहेत, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करूया. सो ऑलमोस्ट आम्ही 2 महिने इंडियामध्ये थांबलो. बघता बघता दिवस कसे संपले कळलेच नाही आणि आम्हाला रिटर्न यायची वेळ पण आली. आणि सो आता आम्ही आलो आहोत. ज्यावेळी आम्ही इथून इंडियाला चाललो होतो त्यावेळी इकडे फॉल सीझन चालू होता आणि फॉल सीझनमध्ये खूप खूप छान सुंदर सुंदर झाडांना कलर येतात आणि मस्त सगळं वातावरण छान होतं. समर संपत आला होता त्याच्यामुळे वातावरण पण थोडं वॉर्मच होतं. आणि आता आम्ही जेव्हा रिटर्न आलो आहोत त्यावेळी एकदम विंटर चालू झालेलं आहे आणि पूर्ण झाडांची पानं वगैरे सगळी गळलेली आहेत. सो बाहेरचं वातावरण कसं आहे हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. बट त्या अगोदर आता सगळ्यांना हा प्रश्न पडला होता की 2 महिने आमचं घर बंद होतं आणि मग घराची काय सिच्युएशन होती, घरामध्ये काय आमची घाण झाली होती का? कारण आपल्याला इंडियामध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपण कुठे सुट्टीसाठी जरी गेलो ॲटलीस्ट 1 वीक किंवा 2 वीकसाठी जरी बाहेर गेलो तरी रिटर्न जेव्हा आपण घरी येतो त्यावेळी घरामध्ये थोडीफार मेस झालेली असते, धूळ वगैरे साचलेली असते, थोडंफार आपल्याला क्लिनिंग करावं लागतं. पण जेव्हा आम्ही 2 महिन्यानंतर इथे अमेरिकेत रिटर्न आलो तेव्हा जेव्हा आम्ही दरवाजा ओपन करून आतमध्ये आलो तर कांट बिलीव्ह की थोडीही घाण नव्हती, थोडंही जराही धूळ वगैरे किंवा काहीच असं नव्हतं. जसं आम्ही जाताना घर क्लीन आणि जिथल्या तिथे सगळं ठेवून गेलो होतो सेम सगळं तसंच होतं. इव्हन आम्हाला लिटरली झाडून काढण्याचीही गरज नव्हती, इतकं घर क्लीन होतं. म्हणजे बघा अमेरिकेत बाहेरच इतकं घाण नाहीये, धूळ नाहीये, तर घरामध्ये येऊ शकत नाही. हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला आल्यानंतर क्लिनिंग वगैरे काहीच करावी लागली नाही. फक्त आम्ही आमच्या बॅग आतमध्ये मूव्ह केल्या आणि जसं होतं तसं आमचं रेग्युलर रुटीन चालू झालं. म्हणजे मला असं वाटलं होतं की रिटर्न आल्यानंतर थोडंफार क्लिनिंग करावं लागेल, थोडंफार म्हणजे थोडंफार ॲटलीस्ट काहीतरी करावं लागेल. बट तसं काहीच करावं नाही लागलं. अगदी छान सगळं व्यवस्थित नीट अँड क्लीन होतं घर. सो मी त्याचा व्हिडिओ वगैरे काढले आहेत, बट मी तुम्हाला आमच्या घराचा पूर्ण व्लॉग हा सेपरेटली शेअर करीन, जेव्हा मी ह्या घराची तुम्हाला होम टूर देईन. सो त्याच्या अगोदर मी आता तुम्हाला ना इथलं बाहेरचं सराउंडिंग कसं आहे आणि काय काय चेंजेस झालेत हे दाखवते. सो चला मग बाहेर जाऊया आणि बाहेरचं वातावरण कसं आहे हे आपण बघूया. सो आता बाहेर आम्ही आलो आहोत आणि इथे सध्याचं वातावरण विचाराल तर खूप जास्त थंडी आहे. 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते की इकडे सगळं नेचर कसं झालं आहे. सो स्टार्ट बघा, इथं तुम्ही बघू शकता हे ग्रास पूर्ण थंडीने सुकलेला आहे. ज्यावेळी आम्ही इंडियाला चाललो होतो त्यावेळी हे ग्रास एकदम ग्रीन होतं आणि खूप छान त्याची वाढ पण झाली होती. बट आता थंडीमध्ये हे ग्रास पूर्ण येलो झालेलं आहे, म्हणजे ते पूर्ण सुकलेलं आहे. आता पूर्ण विंटर संपेपर्यंत हे ग्रास असंच राहील सुकलेलं. आणि हे झाड तुम्ही सगळ्यांनी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की किती छान आणि कलरफुल असं झाड होतं. पण आता याची पूर्ण पानं गळाली आहेत आणि पूर्ण आता हे झाड सुकलेलं आहे. आता अराउंड 3-4 महिने किंवा 5-6 महिने हे झाड मला वाटतं असंच विदाउट पानांचं राहील. या साईडचं तुम्ही पण झाड बघू शकता. ह्या झाडाला पण खूप छान असं पिंक कलरचा ब्लॉसम आला होता. खूप सुंदर छान छोटी फुलं होती. त्यावेळी ते झाड पण खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. तर त्याची पण आता पानं पूर्ण गळालेली आहेत. आणि हे आमच्या नेबर्सचं झाड आहे, ते बघू शकता. त्याची पूर्ण पानं आता सुकलेली आहेत आणि त्याची पानं तर थोड्या दिवसात पूर्ण गळून जातील. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता की म्हणजे जेवढी पण इकडे ग्रीनरी झाडं होती ती सगळी झाडं सुकलेली आहेत. सगळ्या झाडांची पानं गेलेली आहेत आणि सगळं असं सुनं वाटत आहे. इंडियामध्ये आता आम्ही एवढे दिवस राहिलो त्याही सगळं असं भरभरून
मस्त सगळे ग्रीनरी होती, खूप झाडं वगैरे, लोक सगळी बघायला भेटत होते. पण इथं आल्यानंतर खूप जुनं जुनं वाटत आहे, कारण लोक तर इकडे बघायला भेटतच नाही. आणि आमची कम्युनिटी ही पूर्ण अमेरिकन कम्युनिटी आहे. इथे एकही इंडियन फॅमिली नाही आहे, फक्त आम्हीच इंडियन्स आहोत. त्याच्यामुळे लोक तर बाहेर दिसतच नाही. आणि झाडं वगैरे पण सुकी सुकी झाल्यामुळे खूप असं इकडे लोनलीनेस जो असतो ना, तो असं खूप फील होतोय. ही झाडं तुम्ही बघू शकता, ही झाडं आहेत ही ग्रीन आहेत, कारण ही विंटरची झाडं आहेत. सो आम्ही ही झाडं म्हणजे अगोदरच आम्हाला लावून भेटलेली आहेत बिल्डरकडून, की ही झाडं विंटरमध्ये टिकून राहतील. सो झाडांमध्ये इकडे बघितल्यानंतर थोडं खूप छान वाटतंय. झाडांना आम्ही ऑलरेडी जायच्या अगोदर शेप दिले होते. शेप तर अजून बिघडलेला नाहीये, कारण आता विंटरमध्ये झाडांची मे बी वाढ नाहीच होणार, त्याच्यामुळे हे शेप असेच राहतील. ह्या साईडची पण जी झाडं आहेत ती पण विंटरसाठीच आहेत. ती विंटरमधले एक गोष्ट आहे की ही जी पानं आहेत ना झाडांची, ही खूप जास्त कडक आहेत. कम्पॅरेटिव्हली जर आपण आपल्या झाडांची पानं पाहिली तर ती खूप पातळ असतात आणि नाजूक असतात. बट ही अशी नाही आहेत, ही खूप कडक आहेत. ह्या झाडांची पण पानं खूप कडक आहेत, कारण ती थंडीसाठी स्पेशली बनलेली आहे. आणि ही जी झाडं आहेत ना, ह्यांना टोक पण आहे. चुकून जर आपलं त्याच्यावर पाय पडला तर हे आपल्याला टोचू शकतात. सो ह्याच्यापासून एकदम केअरफुल इथे राहावं लागतं. आता मी आमच्या बॅकयार्डला आली आहे आणि बॅकयार्ड मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे. आणि आता तुम्ही जर बॅकयार्ड बघाल तर यू कांट बिलीव्ह की किती चेंज झालं आहे. ही झाडं तुम्ही बघू शकता की म्हणजे ही झाडं इतकी छान, इतकी कलरफुल आणि पूर्ण पानांनी भरलेले होते. आता सगळी झाडांची पानं गळलेली आहेत आणि ही झाडं एवढी उंच उंच आहेत हे पानांमुळे समजून येत नव्हतं. बट आता त्याची पूर्ण पानं गळाली आहेत, त्याच्यामुळे पूर्ण क्लिअर असं दिसत आहे. आणि तुम्ही ते बघू शकता की म्हणजे हे सगळं पानं आहेत, त्यांचा सगळा पूर्ण इकडे सडा पडलेला आहे, पूर्ण लेअर बनलेला आहे. ऍक्च्युली आम्ही 2 महिने इथे नव्हतोच, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की ही जी पानं आहेत ना, ही खूप जास्त प्रमाणात इकडे सगळीकडे साचून राहतील आणि खूप जास्त आम्हाला काम लागेल रिटर्न आल्यानंतर. बट इकडे तर पानांचे काहीच दिसत नाहीये. जी काही पानं पडली आहेत ती पूर्ण त्या साईडला पडलेली आहेत आणि मे बी ते हवेमुळे खाली 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 जात आहेत. आता ह्या घराची जी साईज आहे, जो मागचा बॅकयार्ड आहे हा खूप आतपर्यंत आहे आणि त्या साईडला दुसरी घरं आहेत. पण ज्यावेळी ही झाडं होती ना, त्यावेळी असं वाटत होतं की इकडे पूर्ण काही जंगलच आहे की काय, कारण खूप जास्त दाट झाडी अशी दिसून येत होती. बट जेव्हा आता ना ही सगळी पानं गळलेत ना, तर त्या साईडची घरं पण आम्हाला दिसते. सो 2 प्रॉपर्टीच्या मध्ये हा त्यांच्या प्रॉपर्टीचा एरिया आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा हा एरिया आहे. सो दोघांच्या मधला डिस्टन्स आता पूर्ण क्लिअर दिसतोय. पण असं आहे की पूर्ण झाडच झाडं आहेत सगळीकडे. इथे झाडांना खूप इम्पॉर्टन्स दिला जातो. झाडं अननेसेसरी तोडली जात नाहीत, त्याच्यामुळे इकडे खूप जास्त दाट झाडी बघायला भेटते. सो एक छान आहे की इकडे पानं साचली नाहीयेत, त्याच्यामुळे आम्हाला हे क्लीन करण्याची गरज नाहीये. बट तिकडे खूप जास्त पानांचा लेअर आहे. बट मला नाही वाटत म्हणजे ॲक्च्युली हे सगळं क्लीन आम्हालाच करावं लागणार आहे. बट मला असं वाटत नाही की क्लीन करण्याची गरज आहे. ते मातीमध्ये पानं जशी सुकतील तशी ते विरळून जातील आणि इकडे काय आमचा येण्याचा प्रश्न जास्त येतच नाही आणि दुसरं कोणी आमच्या प्रॉपर्टीमध्ये येऊ पण शकत नाही, त्यामुळे त्याचा त्रास कोणाला होणार पण नाही. सो आम्ही असं सोडून देऊ आणि पूर्ण जेव्हा विंटर संपेल त्याच्यानंतरच मग बघू आम्ही इकडे काहीतरी वेगळं काहीतरी करू. आणि हे जे झाड आहे ना, आता तुम्हाला सगळी झाडं पानं गळलेली दिसत असतील, फक्त हे झाड आहे त्याला
पानं आहेत, कारण हे विंटरचं झाड आहे. कितीही थंडी पडली, स्नो पडला तरी ह्याची पानं गळत नाहीत. आणि ह्याची पानं जर बघाल तर सेम तीच आहेत, ती जाड आहेत आणि काटेरी आहेत. सो ह्याच्या पानांपासून थोडं सावध राहावं लागतं. आणि हे जे जास्मिनचं झाड आहे हे पण विंटरचंच आहे. सो विंटर असल्यामुळे याला काहीही होत नाहीये. सो छान ती फुलत फुलत चाललेली. मी जाण्या अगोदर कट केलं होतं, बट स्टील ते वाढलेलं आहे. बट आता विंटरमध्ये तर कट नाही करणार, डायरेक्टली समरमध्ये त्याला कट करण्यात येईल. आणि इथे मी बनवलेल्या बेड्सची तुम्ही हालत बघू शकता. इकडे मेथी लावली होती आणि कोथिंबीर होती, पण ती पूर्ण सुकलेली आहे आणि त्याच्यात छोटी छोटी रोपं उगवली आहे. हे तर पूर्ण ब्लँकच होतं. आणि इकडे मी लावलं होतं वाटाणा आणि भुईमुगाच्या शेंगा. तो भुईमुगाच्या शेंगा तर त्या मी ऑलरेडी काढलेल्या आहेत आणि ते खाल्ल्या पण आहेत. सो माझ्याकडे व्हिडिओ असेल तर मी तो नक्कीच इथे शेअर करेन. आणि इकडे वाटाणा पूर्ण सुकून गेलेला आहे. आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल की जे समोरचं गवत आहे ते पूर्ण सुकलेलं आहे. म्हणजे आपल्याच प्रॉपर्टीतलं नाही, सगळ्यांच्या प्रॉपर्टीमधले समोरचं गवत सुकलेलं आहे. बट हे आमच्या बॅकयार्डचं गवत अजून इकडे ग्रीन दिसत आहे. आय डोंट नो म्हणजे काय डिफरन्स आहे किंवा काय आहे इथलं सीझनचं हे चेंजेस. पण इथं गवत जे आहे ते ग्रीनच आहे. आणि जायच्या अगोदर आम्हाला बिलकुलच टाईम नव्हता. त्याच्यामुळे आम्ही आमचे हे बेड क्लीन केले नव्हते. जी जशी झाडं होती तसंच ठेवून आम्ही गेलो, कारण आमचं प्लॅनिंग अगदी लास्ट मोमेंटला ठरलं होतं इंडियाला जायचं. आणि त्याच्यामुळे मग आम्ही फक्त घरातलं क्लिनिंग केलं. बाहेरचं हे जशी झाडं होती तशाच कंडिशनमध्ये आम्ही टाकून गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता हे टोमॅटोचं झाड होतं, पूर्ण सुकलेलं आहे. आणि इथं मिरचीचं झाड होतं, त्याच्यात मिरच्या तुम्हाला दिसत असतील, ते लागून सुकून पडलेले आहेत. आणि इथे शिमला मिरचीचं पण झाड होतं. जायच्या अगोदर त्याला 3-4 शिमला मिरची लागल्या होत्या, त्या सुद्धा सुकून तिकडे पडलेल्या आहेत. आणि ही छोटी छोटी झाडं होती, बऱ्याच प्रकारची झाडं होती. ही सगळीच्या सगळी झाडं आता सुकलेली आहेत. लिटरली आम्ही आमची झाडांना पाणी घालायची पाईप पण अशीच इकडे टाकून गेलं होतं. आणि इथे मी झेंडूची झाडं लावली होती. सो पूर्ण झेंडू सुकलेला आहे. आणि म्हणजे ना त्याची जी फुलं होती ना ती लिटरली फुलं तशीच राहिलेली आहेत, छोटी छोटी. तुम्ही ते बघू शकता की फुलं लागून ते सुकलेले तसेच बोंडे राहिलेले आहेत फुलांचे. आणि हे आमचे समोरचे जे प्लांट होते घराच्या समोर जे आम्ही लावलेले होते शोसाठी, ते पण आम्ही इथं गार्डनमध्ये ठेवून गेलो होतो. कारण पाणी तर घालू शकत नाही, पाऊस वगैरे पडला तर ते मे बी जगू शकतील या होप्सवरती ठेवले होते. बट ते पण आता मेलेले आहे. आणि हे जास्वंदाचं झाड ते पण मला वाटतं आता थंडीमध्ये मरून जाईल. आणि हे झेंडूची झाडं बघू शकता, म्हणजे इतकं छान सुंदर सुंदर फुलं आली होती. म्हणजे आम्ही आमच्या घराच्या चारी बाजूला कॅमेरा लावलेले आहे. त्या कॅमेऱ्यातून आम्ही बघत होतो त्यावेळी हे झेंडूची फुलं इतकी छान सुंदर अशी टपोरी टपोरी फुललेली दिसत होती. आणि इथं बघून पण समजते की ती फुलं फक्त अशी ना मेलेली आहेत, सुकलेली आहेत, बट स्टील ती फुलं लागली होती हे दिसतं इथे स्पष्ट. आणि इथे हे जे लावलं होतं ना हे कोबीची झाडं आहेत. कोबी मे बी थंडीमध्ये उगवू शकतो, त्याच्यामुळे तो फुललेला आहे. आता बघूया त्याला कोबी कधी लागतं, तर मला वाटतं 2 महिने होऊन गेलेले आहेत. सो आता बघूया लागतात की नाही लागतात. बट थंडी असूनही खूप छान फुललेली आहेत ती झाडं. सो तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की विंटरमध्ये अमेरिकेमध्ये काय हालत होते. पूर्ण झाडं सुकलेली असतात, झाडांची पानं नसतात आणि खूप जास्त थंडी असल्यामुळे लोक पण बाहेर नाही दिसत. अशीही लोक बाहेर दिसत नाही आणि थंडीमध्ये तर बिलकुलच दिसत नाही. सो अगदीच इकडे लोनली लोनली वाटतं, खूप विराण विराण असं वाटतं. आणि इथे म्हणजे आपल्याला विंटरमध्ये फक्त आपला इंडोअरच टाइम स्पेंड करावा लागतो. आपल्याला इथे फारसं बाहेर पण जाता येत नाही किंवा आपल्याला कोणी तर बोलायला पण भेटत नाही. सो आपला टाइम आपणच इथे एन्जॉय करावा लागतो.
सो अशा पद्धतीने हा अमेरिकेतला विंटर सीझन असतो. अजून विंटर मधल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि लकीली आम्ही नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहतो, इथे स्नो फारसा बघायला भेटत नाही. बट अमेरिकेच्या बाकीच्या स्टेटमध्ये खूप जास्त स्नो असतो, जे तिकडे इतकी सिच्युएशन हार्ड पण असते की घरातून बाहेर निघणं पण मुश्किल असतं. बट लकीली आम्हाला इकडे बाहेर निघता येतं. आणि थंडी खूप असते, म्हणजे 5 डिग्री 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. फक्त 0च्या खाली नाही जात. खूप रेअर केसेस मध्ये इथं 0च्या खाली टेम्परेचर जातं. त्याच्यामुळे मग आम्ही इकडे मस्त आमचा विंटर सीझन पण छान एन्जॉय करू शकतो. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.